जलजीवन मिशन मध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा आहे। घरकुल योजना हे फक्त जवळच्या माणसांना दिलेली आहे, सर्वसामान्य नागरिकांपर्यंत जिल्हा परिषदेची कोणतीही योजना पोहोचवलेली नाहीये। पाणी पुरवठा योजनेमध्ये जो भ्रष्टाचार झालाय तो आम्ही उकरून काढू। भिगवण मध्ये फक्त खुर्चीचा खेळ करण्यात आलेला आहे। इंदापूर तालुक्यातल्या भिगवण शेटफळगडे जिल्हा परिषदेचा गट हा विकासाचा मॉडेल बनवणार असल्याचं भाजपचे तालुकाध्यक्ष तेजस देवकते यांनी सांगितले। भाजपच्या अधिकृत उमेदवार कोमल बंडगर या विकासाचं मिशन भिगवण शेटफळगडे जिल्हा परिषदेच्या एका नव्या उंचीवर नेतील असा दावाही त्यांनी केलाय। तर त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सुंदर कुसळकर यांनी। संपूर्ण राज्यामध्ये निवडणुकीची धामधूम सुरू आहे, अशातच देखील इंदापूर तालुक्यातल्या भिगवण आणि शेटफळगडे जिल्हा परिषदेची निवडणूक लागली असून माझ्यासोबत आहेत आज भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष तेजस एकनाथ देवकते आहेत। आज खरं तर निवडणुकीच्या रिंगणामध्ये भिगवण शेटफळगडे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आज त्यांच्या सुविधा पत्नी कोमल हरिश्चंद्र बंडगर ह्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये जिल्हा परिषदसाठी या ठिकाणी आज ते उभा आहेत। आज आपण त्यांच्याकडून एकंदरीत ह्या संपूर्ण त्यांच्या भिगवण आणि शेटफळगडे या भागामध्ये एकंदरीत ते प्रचार करतात, कसा प्रतिसाद आहेत आणि कोणती आव्हानं घेऊन आज मतदारांसमोर गेलेले आहेत, काय सांगाल? एकंदरीत तुम्ही आज प्रचार करताय, मतदारांसमोर कोणती आव्हानं घेऊन तुम्ही गेलायत? सर्वप्रथम मी महाराष्ट्रामध्ये जी मागच्या 2-3 दिवसापूर्वी दुःखद घटना घडली, त्यामध्ये आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांचं दुःखद निधन झालं। मी आदरणीय अजितदादा पवार साहेबांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करतो व भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो। भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही इंदापूर तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेचे भक्कम असं पॅनल उभा केलेला आहे। त्यामध्ये भिगवण शेटफळगडे जिल्हा परिषद गटामध्ये आम्ही प्रचार करत असताना आम्हाला काही गोष्टींची उणीव जाणवते। यामध्ये वर्षानुवर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात असलेला जिल्हा परिषदेचा गट यामध्ये पूर्णपणे असुविधा आहेत, कोणत्याही सुविधा या सर्वसामान्य नागरिकांना देण्यात आलेल्या नाहीत। यामध्ये जलजीवन मिशन मध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा आहे। घरकुल योजना हे फक्त जवळच्या माणसांना दिलेली आहे, सर्वसामान्य नागरिकांपर्यंत जिल्हा परिषदेची कोणतीही योजना पोहोचवलेली नाहीये। फक्त जवळच्या माणसांना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचाराच्या व पुढे करणाऱ्या चमच्यांनाच निवडणुकीमध्ये या योजने पोहोचवल्या गेलेल्या आहेत। यासाठी आम्ही जेव्हा मतदाराकडे जातो तेव्हा मतदाराला आम्ही एकच आवाहन करतोय, भारतीय जनता पार्टी हा देशातला 1 नंबरचा पक्ष आहे। देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून महाराष्ट्र हा विकासाच्या नवी उंची गाठत आहे। या माध्यमातून आम्ही पारदर्शक कारभार या भिगवण शेटफळगडे जिल्हा परिषद गटामध्ये देणार आहोत। त्यासाठी आम्ही सक्षम असे 3 उमेदवार उभा केले आहेत। कोमल हरिश्चंद्र बंडगर या जिल्हा परिषदेच्या उमेदवार आहेत, त्याचबरोबर भिगवण गणामध्ये प्राजक्ता सचिन वाघ आहेत आणि शेटफळ गणामध्ये दत्तू गेना वनवे आहेत। हे 3 उमेदवार कमळ या चिन्हासमोर आले आहे आणि कमळ चिन्हाचं एक गुडविल आहे। कमळ चिन्ह आज एक चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये देशामध्ये लोकांना अभिप्रेत होत आहे, लोकांना आवडीला जात आहे, कारण त्यांच्याकडे एक पारदर्शक कारभार आहे। पारदर्शक कारभाराच्या माध्यमातून आम्ही लोकांना मागेल त्याला घरकुल, मागेल त्याला शेततळ, प्रत्येक योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू। निकृष्ट दर्जाचे झालेले रस्ते, भ्रष्टाचार केलेला पाण्यामध्ये म्हणजे पाणी पुरवठा योजनेमध्ये जो भ्रष्टाचार झालाय तो आम्ही उकरून काढू। हे आम्ही ह्या सर्व गोष्टी घेऊन आम्ही नागरिकांपुढे जात आहे आणि याचा आम्हाला भिगवण शेटफळगडे गटामध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। नक्कीच तुम्ही आता पाण्याचा प्रश्न काढला म्हणून सांगतोय, भिगवण आणि शेटफळगडे ह्यामध्ये देखील आता भिगवणचं सारखं भिगवण शहरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाण्याची अडचण भासत आहे। रस्ते असतील किंवा गटाराचे प्रश्न असतील, हे संपूर्ण अडचण भासते। तुम्ही ह्या संपूर्ण ह्याच्यावरती तुम्ही कशा प्रकारचं उपाययोजना करणार, कशा प्रकारच्या ह्या संपूर्ण सुविधा लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करणार? भिगवण विषयी बोलायचं गेलं तर भिगवणचा विषय निघाला तर स्वर्गीय रमेश बाप्पू जाधव आणि स्वर्गीय नामदेव बाप्पू दवडे यांची आठवण येते, स्वर्गीय शंकरअण्णा गायकवाड यांची आठवण येते। यामध्ये पूर्वीचे जिल्हा परिषद सदस्य स्वर्गीय विलासभाऊ बंडगर पाटील यांची आठवण येते। यांनी जो भिगवणचा विकास केला त्यानंतर या भिगवणमध्ये फक्त खुर्चीचा खेळ करण्यात आलेला आहे। सर्वसामान्य नागरिकाच्या आरोग्याकडे, पाण्याकडे व रस्त्याकडे कोणत्याही प्रकारचं लक्ष देण्यात आले नाही, प्रचंड दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे। आम्ही भिगवणकरांना एकच विनंती करतोय, आपण आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून एक वेळ सत्ता द्या। आम्ही या भिगवण परिसरामध्ये स्वच्छ पाणी, आरोग्याची सेवा व सर्व रस्ते कॉन्क्रीटचे आम्ही करून देऊ। आम्ही ज्यावेळी प्रचाराला फिरतो लोक आम्हाला सांगतात की आमच्याकडे लोक फक्त मतं मागायला येतात, विकासाच्या बाबतीत आम्हाला कधी मतदान झाल्यानंतर प्रत्येकाला आम्हाला गृहीत धरलं जातं की भिगवणची जनता सुज्ञ आहे, इथून पुढे ती फक्त विकास करणाऱ्या भारतीय जनता पार्टी बरोबर राहील, ना की भूलतापा देऊन स्वतःच्या खुर्च्या उभारणाऱ्या नेत्यांबरोबर राहील असं मला वाटतं। नक्कीच आज तुम्ही जर सांगताय भिगवणच्या रस्त्याचा प्रश्न की पाण्याचा असो की कधी संपूर्ण तालुक्यामध्ये असा, आज तुम्ही जर भाजपाला या ठिकाणी मतदान करण्याचं आवाहन करताय, एका बाजूचं पण इंदापूर तालुक्याचं नेतृत्व आहे दत्तामा भरणे करतायत, ते देखील आज भाजपचे मित्र पक्ष आहेत,
परंतु मग तुम्ही हे संपूर्ण मग कशा प्रकारचं आज तुम्ही सत्तेत असताना सुद्धा हे प्रश्न का आजपर्यंत सुटले नाहीत? भारतीय जनता पार्टी बरोबर जे आता दत्तामामा भरणे आहेत ते या राज्याचे आज कृषी मंत्री आहेत. कृषी मंत्री म्हणून काम करत असताना भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून अनेक विकासाचा निधी या इंदापूर तालुक्याला देण्याचं काम आम्ही केलेले. स्वर्गीय गिरीश बापट साहेब यांनी 2014 ते 19 मध्ये कोट्यवधीचा निधी या इंदापूर तालुक्याला दिला आणि चांगल्या दर्जाची कामं केली. भारतीय जनता पार्टीचं सरकार हे खाली निधी देतंय, ग्रामविकास खातं देतंय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब देतात, पंकजाताई मुंडे निधी देतात, सर्व मंत्रिमंडळ पाहिजे तेवढा निधी इंदापूर तालुक्याला उपलब्ध करून देते. परंतु या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील जे ठेकेदारी प्रवृत्तीने माजलेली लोक आहेत ते या सर्व कामांचा मध्ये भ्रष्टाचार करतात, निकृष्ट दर्जाची कामं करतात. त्यामुळे लोकांना चुकीच्या गोष्टीला सामोरे जावं लागते, लोकांना नाहक त्रासाला सामोरे जावं लागते. यापुढे भारतीय जनता पार्टीचं राज्यामध्ये सरकार आहे, भक्कम असं सरकार आहे. मागच्या 2 दिवसापूर्वी जयकुमार गोरे साहेब यांची निमगाव केतकी आणि पळदेव येथे सभा झाली. आदरणीय गोरे साहेबांनी शब्द दिलाय इंदापूर तालुक्यासाठी 21 कोटी रुपयाचा निधी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून देणार आहेत. त्या माध्यमातून आम्ही भिगवण शेटपेगडे जिल्हा परिषदेचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही. लोकांचे जे प्रश्न आहेत, मतदारांच्या अडचणी आहेत ते आम्ही प्रामाणिकपणे सोडू आणि सक्षम असा पर्याय आम्ही लोकांपुढे दिलेला आहे आणि लोक त्याला स्वीकारतील अशी मला खात्री आहे. नक्कीच एकंदरीत पाहिलं आपण राष्ट्रवादीकडून घराणेशाहीला उमेदवारी दिली गेलेले का एकंदरीत कसं बघता काय? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पूर्वीपासूनच प्रस्थापिताचा पक्ष म्हणून ओळखला जातो. या पक्षामध्ये कोणत्याही प्रकारचं प्रस्थापितांशिवाय राजकारणच होत नाही. तुम्ही पहा, या तालुक्यामध्ये तुम्ही त्यांच्या स्वतःच्या मुलांना यांनी उमेदवारी दिलेली. या उलट भारतीय जनता पार्टीने माझ्यासारख्या तालुका अध्यक्षाच्या पत्नीला उमेदवारी दिली आहे. तक्रारवाडी गावातील सर्व विद्यमान सरपंच आहेत सचिन वाघ, त्यांची पत्नी प्राजक्ताताई वाघ यांना उमेदवारी दिली आहे. आणि पलीकडे दत्तू गेना वनवे सारख्या प्रामाणिक आणि कष्ट करणाऱ्या उमेदवाराला उमेदवारी. म्हणजे पार्टी ऑफ डिफरन्स म्हणलं, पार्टी विथ डिफरन्स म्हणलं, याचा अर्थ असा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फक्त घराणेशाही प्रस्थापितांना संधी देते आणि सर्वसामान्य तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी देण्याचं काम जर कोण करत असेल तर ती भारतीय जनता पार्टी करते. येणाऱ्या 7 तारखेला मतदान आहे. या भिगवण शेटपेगडे गटातील जनता सुज्ञ आहे. ती कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून येत्या 9 तारखेला या घराणेशाही करणाऱ्याला मतपेटीतून उत्तर दिला असा मला विश्वास आहे. नक्कीच एकंदरीत पाहिलं आपण आजी माजी नेते आज दोन्ही मंत्री एकत्र आलेत, त्यांचे कार्यकर्ते देखील या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये सक्रिय झालेत, कामाला देखील लागलेले आहेत. आज तुमच्या समोर एवढं मोठं आव्हान असताना तुम्ही हे आव्हानाला कशा प्रकारचं स्वीकारणार, मतदारांना कसं आव्हान करणार? आव्हान वगैरे काही नाही. आम्ही लोकांमध्ये जातोय. लाडली बहीण योजना असेल, शेतकरी सन्मान योजना असेल, पंतप्रधान आवास घरकुल योजना असेल, महाराष्ट्र सरकारने जे विविध योजना राबवल्यात ते लोकांना आम्ही समजून सांगतोय. आम्ही मतदारांना सांगतोय हे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होते. आजपर्यंत मित्रपक्ष असल्यामुळे आम्ही कधीही कुठला मोठेपणा केला नाही किंवा कुठल्या कामात आम्ही राजकारण केलं नाही. या उलट या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रत्येक वेळी भारतीय जनता पार्टीला पाण्यात बघण्याचं काम केलंय. या मतदारांना आम्ही पटवून देतोय हा निधी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तालुक्यामध्ये येतोय आणि इथून पुढच्या काळामध्ये भिगवण शेटपेगडे जिल्हा परिषद गटामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून कोट्यवधीचा निधी आम्ही आणणार आहोत. आपण आमच्या पाठीमागे भक्कम अशी साथ द्या. येणाऱ्या काळामध्ये भिगवण शेटपेगडे जिल्हा परिषद गटाला एक चांगलं मॉडेल तयार करण्याचं आमचं मानस आहे. सर्वसामान्य कुटुंबातील मी कार्यकर्ता आहे. मला सर्वसामान्य कार्यकर्त्याची जाण आहे, मला तरुणांची जाण आहे. मला अडीअडचणीमध्ये जी आपली जनता आहे त्या जनतेचे मला प्रश्न माहित आहेत. हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी मी व माझी पत्नी कोमल हरिश्चंद्र बंडगर व आमचे दोन्ही उमेदवार आम्ही कटिबद्ध राहणार आहोत. नक्कीच राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या निधनानंतर मात्र राष्ट्रवादीकडून कुठंतरी अजित पवार घड्याला मत हीच अजितदादांना श्रद्धांजली अशा प्रकारचे या ठिकाणी वक्तव्य होते आणि ते प्रचंड व्हायरल होते. काय कसं पाहता काय? स्वर्गीय अजितदादा पवार साहेब हे महाराष्ट्राचे मोठे नेते होते. त्यांची कमी कुणीही भरून काढू शकत नाही. परंतु दुर्दैव आहे ज्या अजितदादांनी विकासाचं राजकारण केलं, ज्या अजितदादांनी विकासासाठी भारतीय जनता पार्टी बरोबर नरेंद्र मोदी साहेबांच्या निर्णयाला प्रेरित होऊन, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या निर्णयाला प्रेरित होऊन कमळाबरोबर म्हणजे भारतीय जनता पार्टी बरोबर येण्याचा निर्णय घेतला आणि भारतीय जनता पार्टी बरोबर ते सत्तेत आले. याचा अर्थ काय? अजितदादांनी विकासाचं राजकारण केलं, ना की अजितदादांनी कुठलं सहानुभूतीचं राजकारण केलं. हे जे नेते आहेत ते जर सहानुभूतीचं राजकारण करत असतील ते चुकीच्या पद्धतीने राजकारण करतात. सर्वसामान्य जनतेला माहित आहे अजितदादाला प्रेरित असा विकास हा फक्त भारतीय जनता पार्टी करू शकते आणि त्यामुळेच अजितदादांनी भारतीय जनता पार्टी बरोबर गठबंधन केलं होतं. अजितदादांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या दिवशीच सांगितलंय एका प्रेसमध्ये की अर्थसंकल्प जो अजितदादांनी मांडला तो अर्थसंकल्प पूर्ण करण्यासाठी भारतीय जनता पार्टी पूर्ण सरकार ताकदीने उभा राहील आणि महाराष्ट्रामध्ये जो दादांनी अर्थसंकल्प मांडला तो पुढे नेला जाईल. याचा अर्थ काय?
आदरणीय अजितदादांना खरी श्रद्धांजली ठरणार आहे. दादांच्या विचाराला प्रेरित दादांनी जो भारतीय जनता पार्टीला कौल दिला, दादांनी जो भारतीय जनता पार्टी बरोबर येण्याचा निर्णय घेतला, आज भारतीय जनता पार्टीला बरोबर येण्याचा निर्णय घेतल्यामुळे या महाराष्ट्रामध्ये, या बारामती इंदापूर तालुक्यामध्ये विकासाची गंगा आपल्याला येताना दिसत आहे. यामुळे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जो विकास होतोय तो अजितदादांना प्रेरित आहे आणि अजितदादांना आम्ही विकासाच्या माध्यमातून खरी भावपूर्ण श्रद्धांजली देऊ. नक्कीच आज तुम्ही संपूर्ण तालुका प्रचार करताय, तालुक्यात प्रचार करताय, भिगवण शेटपळगडे जिल्हा परिषद मध्ये तुम्ही देखील प्रचार करताय. कोणते प्रश्न अजून प्रलंबित आहे आणि कोणते प्रश्न मार्गी लावावेत असे तुम्हाला, असे कोणते प्रश्न तुम्हाला आता भेडसावतात, नक्की काय सांगाल काय? या भिगवण गटामध्ये मी फिरत असताना सर्वात मोठा प्रश्न माझ्या समोर आला. देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी आपल्या महिलेच्या डोक्यावर हंडा उतरवण्यासाठी जल जीवन मिशन योजना आणली होती. या जल जीवन मिशन योजनेच्या माध्यमातून या भिगवण गटामध्ये कोट्यावधीचा निधी दिलेला आहे. परंतु इथल्या स्थानिक नेतृत्वाने व इथल्या त्यांच्या जवळच्या माणसांनी या निधीचा गैरवापर केला, चुकीच्या पद्धतीने वापर केला. पूर्णपणे मोडकीच योजना आलेली आहे. याच्या विरोधात आम्ही आता इलेक्शन झाल्यानंतर, निवडणूक पार पडल्या तर याच्या विरोधात आम्ही पत्रव्यवहार करणार आहोत, याच्या विरोधात आम्ही आंदोलन करणार आहोत. अनेक सर्वसामान्य कुटुंबातील लोकांना अजून घरकुल नाहीयेत. मागेल त्याला घरकुल देण्याची योजना पंतप्रधानांनी आणली, परंतु त्यांना घरकुल अजून या सरकार यांच्यामुळे मिळालेले नाहीयेत, या तालुक्यातील नेतृत्वामुळे. आणि दुसरा विषय सांगायचं म्हणलं, पिढ्यानपिढ्या जिल्हा परिषद यांच्या ताब्यात आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून यशवंत घरकुल योजना असेल, रमाई घरकुल योजना, रमाई आवास घरकुल योजना असेल, विविध योजना असेल, त्या फक्त जवळच्या माणसांना द्यायच्या, मोठ्या बंगल्यावाल्यांना घरकुल द्यायची, असलं काम या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलंय. हे सर्व मोडीत काढण्यासाठी येत्या 7 तारखेला भारतीय जनता पार्टीला आपण बहुमताने निवडून द्या. कमळ चिन्ह आहे, कमळापुढील बटन दाबा. सर्वसामान्य कुटुंबातील 3 उमेदवारांना आपण विजय करा. निश्चित या भिगवण शेटपळे गटाचे प्रश्न संपल्याशिवाय आणि सुटल्याशिवाय राहणार नाहीत, असा मला ठाम विश्वास आहे. नक्कीच आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आज तुमचे 24 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. एकंदरीत काय विश्वास आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आता तुम्ही भिगवण शेटपळगडे असन किंवा संपूर्ण तालुक्यामध्ये असन, काय कशा प्रकारचं मतदारांना आव्हान करा आणि काय विश्वास आहे नेमका? मतदारांना आम्ही एकच आवाहन करत आहे, स्वार्थासाठी जे नियुती केली आहे ती युती नाकारा. सर्वसामान्य कुटुंबातील युवकांना मतदान करा, सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवारांना मतदान करा. आज सर्वसामान्य युवकांना जर तुम्ही मतदान नाही केलं, सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवारांना तुम्ही मतदान नाही केलं, तर यापुढे फक्त घराणेशाहीच या इंदापूर तालुक्यामध्ये आपल्याला फोपवलेलं दिसेल. फक्त मी म्हणल तोच उमेदवार, मी म्हणल तोच नेता, सर्वसामान्य कार्यकर्ता फक्त सतरंजा उचलण्याच्या पुरता मर्यादित राहील. त्यामुळे मला विश्वास आहे, इंदापूर तालुक्यामध्ये झालेली आघाडी कोणत्याही सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या मनाला रुचलेली नाही. येत्या 7 तारखेला मतदानाच्या रूपाने हे मतपेटीमध्ये मतदान बंद होईल आणि 9 तारखेला आपल्याला दिसेल या आघाडीबाबत, या युतीबाबत सर्वसामान्य जनतेची भावना काय होती. त्यामुळे मला ठाम विश्वास आहे, भिगवण शेटपळगडे जिल्हा परिषद गटामध्ये आणि या इंदापूर तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद गटांमध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सर्वाधिक मतांनी विजयी होतील, पंचायत समितीचे उमेदवार सर्वाधिक मतांनी विजयी होतील, असा मला ठाम विश्वास आहे. नक्कीच या ठिकाणी हे होते भाजपाचे तालुका अध्यक्ष तेजस देवकाते. या ठिकाणी त्यांनी प्रखर, या ठिकाणी त्यांनी आपलं मत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. परंतु येणाऱ्या 9 फेब्रुवारी रोजी नक्कीच आता गुलाल कोण घेते आणि कोण बाजी मारते हे देखील पाहणं अधिक महत्वाचं ठरणार आहे. सुंदर कुसाळकर, LS मराठी, इंदापूर.